त्याच्या उपसभापती नीलमताई आपल्यासोबत आहेत। ताई, शिवसेना पहिल्यापासून तुम्ही पाहिलेली आहे, शिवसेना तुटली, मनसे सुद्धा म्हणजे राज ठाकरे सुद्धा वेगळे झाले, त्यांनी त्यांचा पक्ष काढला होता, परंतु आता पुन्हा एकदा योग जुळून आलेला आहे। हे दोन्ही भाऊ जे आहेत ते एकत्र येत आहेत, दोघांचे स्वभाव सुद्धा तुम्हाला माहिती आहेत, काय वाटतं हे दोघं एकत्र येऊन त्यांची युती टिकेल का, काय नेमकं? मी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर काम त्यांची एक अनुयायी म्हणून केलेलं आहे। मी एक शिवसैनिक आहे। माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे फार मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काहीतरी भाष्य करून विश्लेषण करावं असं मला काही वाटत नाही आहे। महायुतीचं जे काम चाललेलं आहे त्याच्यामध्ये नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला विधानसभेमध्ये जे यश मिळालं त्याच्यापेक्षाही अजून उज्ज्वल यश महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल आणि त्याच्यावरती जे काम आम्ही केलेलं आहे त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहेच, तो पुढेही राहील, याच्याबद्दल माझ्या मनात कुठली संदिग्धता नाही आहे। लोकशाहीमध्ये कुणी कोणाबरोबर यावं हा त्यांचा प्रश्न असतो आणि म्हणून मी असं म्हणेन की त्याच्यावर काही भाष्य करणं आजच्या घडीला योग्य नाही आहे। ज्या पद्धतीनं मागील 2 महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा हे दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी चर्चा होती, काही अंतर्गत वाटाघाटीसाठी जागा वाटपासाठी चर्चासुद्धा झाली होती, पण तेव्हासुद्धा फिसकटलेलं होतं। आता पुन्हा एकदा ते एकत्र येत आहेत अशी संपूर्ण चर्चा आहे। आता उद्या जे आहे ती त्यांची सभा होते, मला काही त्याच्यावर प्रतिक्रिया नाही आहे माझी, कारण मातोश्रीत काय घडतं किंवा तेव्हा काय घडलं तो सगळा इतिहास आहे आणि त्या इतिहासानंतरच आम्ही सगळं बघितलं, माननीय एकनाथजी शिंदे यांचं काम पाहिलं आणि आम्ही त्यांच्याबरोबर जे काम करतो आहे त्याच्यात गोरगरिबांच्या मदतीसाठी प्रत्येक ठिकाणी ते जे धावून जातात त्यांतल्यामधला एक जो शिवसैनिक आहे त्या शिवसैनिकाच्या बरोबर आम्ही चांगलं काम चाललेलं आहे। 19 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी काही घटना घडत असतील तर अशा घटना राजकारणामध्ये घडत असतात, त्याच्यावरती उत्तर जे आहे ते परिस्थिती आणि काळ देत असतो, त्याच्यावर आजच काही भाष्य करणं मला तर योग्य वाटत नाही। बाळासाहेब ठाकरे एक ब्रँड होते, म्हणजे त्यांनी शिवसेना तयार केली, त्यांचं वजन जे आहे तो मोठं होतं। आता हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत आणि ठाकरे ब्रँड जो आहे तो पुन्हा एकत्र येतोय असा प्रचार जो आहे तो केला जातोय, तुमचं मत? त्यांचा प्रचार काय करायचा त्यांचा प्रश्न आहे, प्रत्येक प्रचाराचं मी दखल घेतली पाहिजे असं काही मला वाटत नाही आहे। धन्यवाद। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर नीलमताई ज्या आहेत आपल्या सोबत होत्या, त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी प्रचार जो आहे तो त्यांचा काय करायचा तो केला पाहिजे, परंतु कुठलाही परिणाम जो आहे तो मराठी मतांवरती होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे। कॅमेरामॅन सिद्धेश सोबत विनायक डावरुम, ट्विन मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।